हेच ते ओसाडगाव, ज्या गावाचा आता कायापालट झालेला आहे. हिरवळीने नटलेलं गाव, वेगवेगळं प्रकल्प सुरू असलेलं गाव. असे प्रकल्प की जे नागरिकांच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगले आहेत आणि ज्याच्यामुळे रोजगार निर्मिती सुद्धा या गावात भरपूर झालेली आहे. आज आपण असेच वेगवेगळे प्रकल्प या गावातले बघणार आहोत. त्यातला सगळ्यात मुख्य म्हणजे केमिकल विरहित लाकडी घाणा तेल. आणि हे तेल कसं बनतं आणि तुम्ही हे घर बसल्या कसं मागवू शकता हे तुम्हाला कळणार आहे. बिना पॉलिशच्या डाळी, केमिकल विरहित मसाले कसे बनतात किंवा वेगवेगळे इथं पाणलोट क्षेत्राचे प्रकल्प आहेत, हे सगळं तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये कळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूयात. तर चला आज आपण बघूयात की लाकडी घाण्यामध्ये पारंपरिक पद्धतीने कशा पद्धतीने तेल बनवलं जातं आणि त्यांची कशी प्रोसेस आहे. चला. आता ही जी मशीन आहे इथं प्रॉपर करडईची डाळ काढली जाते. म्हणजे जेव्हा करडईचं तेल बनतं त्यापूर्वी इथं करडई आणली जाते, ती प्रॉपर त्याची डाळ बनवून ते ट्रिपल फिल्टर इथं केलेले आहे. बघा तुम्ही इथं 3 फिल्टर तुम्हाला दिसतील, म्हणजे 3 अशा चाळण्या दिसतील. ती डाळ प्रॉपर चाळून घेतली जाते आणि इकडे त्यांच्या स्टोरेज हे आहेत, स्टोरेज रूम आहेत. तर त्या रूम मध्ये ती डाळ प्रॉपर स्टोरेज करून ठेवली जाते. जेव्हा तिथे आपण बघितलं की डाळ बनते, तर ती डाळ बनल्यानंतर त्याच्यात कचरा असतो. सो इथे ही ब्लोअर मशीन आहे, म्हणजे त्यातला जो कचरा आहे ना, म्हणजे तिथं उफणली जाते. जणू आपण घरी जसं पाखडतो तशी इथं उफणली जाते डाळ, म्हणजे त्यातला बऱ्यापैकी कचरा निघून जातो. म्हणजे काही सूर्यफुलाची ते डाळ काढतात किंवा करडईची झालं तर ते या मशीनमध्ये प्रॉपर उफणलं जातं आणि मग ते इकडे घेऊन मग ते तेलाच्या प्रोसेससाठी घेऊन जातात. तर ऑइलचं प्रोसेस या साईडला होते, तिकडे लाकडी घाणा आहे ऑइलचा. सो चला आपण तिकडे बघूयात की कशा पद्धतीने ते ऑइल बनतं. ऑलरेडी बघा खोबऱ्याचं तेल काढायचं सुरू आहे आणि या ठिकाणी तुम्ही आतमध्ये बघताल तर हा प्रॉपर इथे लाकडी घाणा कशा स्वरूपात आहे. इथे लाकूड यूज केले. तर लाकूड काय यूज करतात, तर त्या तेलाला एक लोखंड असल्यावर एक विशिष्ट प्रकारची हीट मिळते आणि जेवढं ओरिजिनल तेल निघायला पाहिजे तेवढं ते ओरिजिनल निघत नाही. त्यामुळं ते लाकूड यूज केले. म्हणजे लाकडी घाण्याचं तेल जे म्हणतात ओरिजिनल, ते यासाठी म्हणतात की ते लाकूड काय यूज करतात, त्याच्यामुळे त्याच्यातली जी सत्व असतात ना ती ॲज इट इज राहतात. त्यामुळे जे पौष्टिक तेल किंवा जे ओरिजिनल आहे ना तेल, तेच आपल्याला इथून बघा बाहेर मिळते. आणि हे इथून असं गाळून निघणार आता ते तेल. आणि याच्यात काही नाही टाकले. म्हणजे इथे शेंगदाणा, तीळ, खोबरे, जवस, बदाम, मोहरी यांची तेल इथं काढली जातात, पण त्या पदार्थ व्यतिरिक्त त्याच्यात काहीच मिक्स केलं जात नाही. आता इथं खोबऱ्याचे तेल काढतात तर फक्त खोबरंच आहे, त्याच्यामध्ये वेगळे कोणतेही इन्ग्रेडियंट्स अजिबात मिक्स केले जात नाही. त्यामुळे इथलं तेल हे प्युअर असतं. तर बघा या पद्धतीने तेल काढायची प्रक्रिया सुरू आहे. खोबऱ्याच्या वाट्या टाकलेल्या आहेत, त्यात बाकी काहीच मिक्स केलेलं नाही आहे आणि खालून त्याचं तेल निघतं आहे. चाळणी ठेवलेली आहे आणि त्या बादलीत जे तेल येणार ते तेल नंतर बाजूला थोड्या दिवसांसाठी ठेवलं जातं, म्हणजे गाळ खाली बसतो. आता इथला जो स्टाफ आहे मला त्यांच्याकडनं पण काही जाणून घ्यायचं आहे की इथे कशा पद्धतीची तेलाची प्रोसेस चालते, कोणतं तेल जास्त प्रमाणात बनलं जातं. तर नमस्कार ताई. नमस्कार. तर आम्हाला सांगा की कोणतं तेल इथे जास्त प्रमाणात बनलं जातं. इथं सगळ्यात जास्त तसं पाहायला गेलं तर कढईचं तेल जास्त विकलं जातं आणि मागणी पण जास्त आहे त्याला. करडईचं काम म्हणजे करडईचं. तेच का असं. म्हणजे आवडतं शक्यतो जास्त. अच्छा. आणि करडई असं जास्त हे पण आहे, आरोग्यासाठी पण चांगलं आरोग्यासाठी आहे. चांगलं आहे. हा. आणि बाकीचे तेल मग. बाकीचे शेंगदाणा तेल शक्यतो नवरात्रीमध्ये जास्त जातं, तुपासाच्या दिवसामध्ये जास्त. ओके ओके. हा. आणि खोबऱ्याचं तेलाची पण मागणी बऱ्यापैकी आहे. अच्छा. मग ग्राहक डायरेक्ट इथं येऊन घेऊन जातात की कसं. आम्ही इथं फक्त प्रोसेस करून तेल पॅकिंग करून आम्ही शोरूमला विकतो. इथं शोरूम आहे, शोरूम मधून तेल म्हणजे विकलं जातं. इथला स्टॉक शोरूम मध्ये शोरूमला जातो आणि तो म्हणजे पॅकिंग वगैरे होऊन जातो. पॅकिंग वगैरे. अच्छा. म्हणजे इथे बनलं जातं आणि इथला स्टॉक जो आहे तो प्रॉपर इथे बाजूला शोरूम आहे तिथे जातो आणि तिथे ग्राहक येऊन ते विकत घेतात. आता मी त्यांच्या अजून एका प्रकल्पात आलेली आहे आणि मला इथली माहिती जाणून घ्यायची आहे. ओके. अच्छा. हा हरभरा फोडलाय आता. हा. त्याच्यातून डाळ सेपरेट होणार. अच्छा. हा. हे फक्त साल निघालंय मला साल वाटते. निघालं आणि काही हा. फुटला एक 5%. ओके. हा. मध्ये तिकडे जाणार का हो. डाळ बनायला. तिकडे साफ होणार, परत निघलेला हरभरा बाहेर येणार, पाणी लावणार आपण त्याला, वाळवणार. ओके. दुसऱ्या दिवशी फोडणार. हो का. अरे बापरे. बरेच. हरभऱ्याची डाळ व्हायला घेत नाही हा. आणि सेल करतो इथं बनवतो. ओके. म्हणजे सगळं आता शेतकऱ्यांकडनंच घेतलेलं आहे. आता आपण त्यांच्या लाकडी घाणा तेल केंद्रातून अन्न प्रक्रिया उद्योग या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी डाळ, मसाले आणि धान्य साफ केली जातात. तर चला बघूयात कशा पद्धतीने त्यांचं कामकाज चालतं. जर मशीन बघताल तर ही कांडप मशीन आहे आणि मागे प्रॉपर दिलेलं आहे की मिरची पावडर, धना पावडर, हळद पावडर, खारी खोबरे सर्व प्रकारचे मसाले या मशीनवर बनवले जातात.
आणि सगळा हा माल शेतकऱ्यांकडून आणतात. म्हणजे शेतकऱ्यांकडून माल येतो आणि प्रॉपर इथं या ठिकाणी मसाले बनवले जातात. मसाले म्हणजे आपली हळद, धनेपूड सगळं ते या ठिकाणी बनवले जातात. आता डाळ कशी भरडली जाते, कशी बनते ते आपण बघूयात. चला, हे बघा डाळ भरडायचं चाललंय. म्हणजे जे आपले हरभरे असतात ते हरभरे याच्यात टाकले जातात आणि तुम्ही बघताल, मी तुम्हाला दाखवते. त्याच्यावरचं म्हणजे एक साल निघतं आणि हल्ली फक्त 5% त्याची ही डाळ बाहेर पडते. हे भरडून झाल्यानंतर मागे इकडे तिकडे एक मशीन दिसते, त्या साईडला त्याच्यातनं डाळ काढली जाते बनवून. म्हणजे हरभरा डाळ बनवायला तसे 3 दिवस लागतात, कारण भरडून त्यानंतर त्याला पाणी लावलं जातं, मग ते बाहेर सुकवलं जातं, पुन्हा आणून भरडलं जातं आणि त्या मागची जी मशीन आहे तिथे ते डाळ बनवायला नेलं जातं. आणि इथं ज्या ज्या डाळी बनतात त्या विदाऊट पॉलिशच्या सगळ्या नॅचरल केमिकल विरहित डाळी असतात. म्हणजे हरभरा डाळ झालं, आपली उडदाची डाळ झालं, तुरीची डाळ झालं, या सगळ्या डाळी या ठिकाणी बनल्या जातात. तर बघा, ही हरभऱ्याची आहे, ही तुरीची डाळ आहे. अजिबात कोणतंही पॉलिश नाहीये आणि केमिकल विरहित या डाळी आहेत, ज्या त्या मशीन मधून बनलेल्या आहेत. अशाच सगळ्या पद्धतीच्या डाळी इथे नॅचरल पद्धतीने बनवल्या जातात. आणि कंपल्सरी हा सगळा माल जो आहे, जे रॉ मटेरियल लागतं ते शेतकऱ्यांकडनं घेतलं जातं आणि शेतकरी येऊन इथं त्यांच्या डाळी बनवून घेऊन जातात. 8 रुपये प्रति किलो प्रमाणे त्यांना ही डाळ इथून बनवून मिळते. आता या ठिकाणी बघताल तर ही ग्रेडिंग मशीन आहे. म्हणजे जे काही धान्य आहेत ते इथे साफ केले जातात. तर या ठिकाणी ते धान्य टाकून ते बरोबर या मशीन थ्रू इकडून वर जातात. आणि इथे 3 फिल्टर आहेत हे. तर इथून जे मोठे खडे असतात धान्यातले ते यातनं बाहेर निघतात. यातून जे बारीक हलकी मातीसारखे जे खडे असतात ते बाहेर निघतात. इथून जे अर्धा तुकडा एखादा असतो धान्याचा तो इथून बाहेर पडतो आणि त्यानंतर इथे येऊन ते परत एकदा चाळले जातात आणि इथे 1 नंबर क्वालिटीचा माल म्हणजे A1 क्वालिटीचा आपण जो माल म्हणतो तो इथून बाहेर पडतो. म्हणजे ते धान्य इथून प्रॉपर क्लीन होऊन बाहेर पडतं आणि मागे जो काही असेल कचरा तो मागच्या मागे पडून जातो. 1 ते 2 रुपये किलोप्रमाणे इथून धान्य शेतकऱ्यांना साफ करून मिळतं आणि बाजारभावसुद्धा चांगला मिळतो, कारण इथून सगळा कचरा दगडं सगळे साफ होतात आणि A1 क्वालिटीचा माल शेतकऱ्यांच्या हातात येतो. जिथे 10 रुपये मिळणार असतात तिथे 5 रुपये शेतकऱ्याला त्याच्या धान्यामागे वाढवून मिळतात. त्यामुळं याच्यात शेतकऱ्याचाच फायदा होतो, कारण सगळा कचरा किंवा जी काही घाण असते ती पूर्णपणे निघून जाते. डाळी पण अगदी केमिकल विरहित बिना पॉलिशच्या इथे बनवून मिळतात. वेगवेगळ्या पद्धतीचं बघा, इथं डाळींची ऑलरेडी प्रक्रिया सुरू होती. हरभरा डाळ झालं, मुगाची डाळ झालं, उडदाची डाळ झालं, अशा सगळ्या पद्धतीच्या डाळी इथे शेतकऱ्यांना बनवून मिळतात. शेतकरी इथं त्यांचं धान्य घेऊन येतात आणि त्यांना किलोप्रमाणे जो काही भाव असेल त्या भावात इथे त्यांना अशा पद्धतीने त्यांच्या डाळी बनवून मिळतात. बघा, बरोबर ते पोतं लावलेलं आहे ज्याचं त्याचं, आणि ती डाळ तिथे ती बनवून मिळते. असंच शेतकऱ्यांकडनं कडधान्य विकत घेऊन इथे डाळी बनवल्या जातात आणि त्या त्यांच्या शोरूममध्ये विकायला सुद्धा ठेवल्या जातात. म्हणजे दोन्ही प्रोसेस इथे चालतात, विकायला ठेवण्यासाठी पण किंवा कुठल्या शेतकऱ्याला डाळ बनवून हवी असेल तर त्याला सुद्धा ती इथे बनवून मिळते. आता मॅन्युफॅक्चरिंग युनिट तर बघितलं, पण आता हे विक्रीसाठी कुठे जातं ते आपण बघणार आहोत. तर चला, आतापर्यंत आपण त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट बघितलं की तेल कशा पद्धतीने बनतं किंवा डाळी झालं, मसाले झालं. पण आता ते बनून विक्रीसाठी कुठं येतं, तर त्या विक्री केंद्रात आपण आलेलो आहोत. तर या ठिकाणी बघा, त्यांनी सगळ्या पद्धतीचे तेल बनवून ठेवलेले आहेत. आता कोणत्या कोणत्या पद्धतीचे तेल बनतात, तर या साईडला खोबरेल तेल आहे आणि खोबरेल तेल अगदी तुम्हाला 200 मिली क्वांटिटीपासून, म्हणजे अर्धा लिटरची, 200 मिलीची, अशा वेगवेगळ्या क्वांटिटी वाईज त्यांनी इथं बनवून ठेवलेलं आहे. ज्याला जसं रिक्वायरमेंट आहे त्यानुसार मिळणार आहे. प्रत्येकाचे रेट देखील दिलेले आहेत आणि हे सगळे तेल नॅचरल पद्धतीने बनवलेले आहेत. म्हणजे ह्याच्यात कोणतीही भेसळ नाही. जसं की मी तुम्हाला मगाशीच दाखवलं, खोबरं होतं तर त्याच्यात कोणतंही वेगळं इन्ग्रेडियंट मिक्स नव्हतं, फक्त खोबरंच होतं. तर त्याच पद्धतीने आता हे तिळाचं तेल झालं. तिळाचं तेल सुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. तर तिळाचं तेल देखील इथे तुम्हाला वेगवेगळ्या क्वांटिटीनुसार मिळणार आहे. त्यानंतर इकडे जवसाचं तेल आहे. जवसाचं तेल म्हणजे त्यांचं इतकं शुद्ध आहे की रोज तुम्ही सकाळी अगदी ते 2 चमचे ते तेल पिलेलं पण चांगलं असतं. ते तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. त्यानंतर इथे बदामचं तेल आहे. बदामचं सुद्धा एकदम प्युअर तेल तुम्हाला इथे मिळणार आहे. 600 रुपये 200 मिली प्रमाणे हे सुद्धा तुम्हाला प्युअर बदामचं तेल मिळणार आहे. याच्यात अगदी मी मगाशी सांगितलं की कोणत्याच तेलात इथं भेसळ नाहीये. जे आहे तुम्हाला ते प्युअर तेल इथं मिळणार आहे. त्यानंतर या साईडला सूर्यफुलाचे तेल आहे. सूर्यफुलाचं पण तुम्हाला बघा खाली मोठे कॅन आहेत. तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला याची क्वांटिटी मिळणार आहे. 1 लिटरचं झालं किंवा खाली 5 लिटरचे कॅन आहेत. त्यानंतर इकडे आहे करडईचं तेल, जे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं करडईचं तेल, आणि जास्त इथे मागणी करडईच्या तेलालाच आहे. सो करडईचं तेल सुद्धा तुम्हाला असं वेगवेगळ्या पॅकेजिंगमध्ये मिळणार आहे. प्रत्येकाचे रेट इथे समोर दिलेले आहेत.
या साईडला सुद्धा करडईचं तेल आहे आणि जसं की आपण बघितलं डाळी बनतात तर इथे डाळी सुद्धा विदाऊट पॉलिशच्या सगळ्या ठेवलेल्या आहेत आणि इथला जो सगळा काही कच्चा माल आहे तो कंपल्सरी शेतकऱ्याकडूनच घेतला जातो. शेतकऱ्याकडनं घेऊनच हे सगळं डाळी झालं किंवा तेलासाठी जे काही रॉ मटेरियल किंवा कच्चा माल जो लागतो तो सगळा शेतकऱ्यांकडनंच घेतला जातो. तर हे सगळं जे तेल आपण बघितलं किंवा डाळी बघितल्या या जर तुम्हाला घर बसल्या जरी मागवायच्या असतील तरी तुम्ही घर बसल्या देखील मागवू शकता. स्क्रीनवर मी एक नंबर मेन्शन करत आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि डायरेक्टली तुम्ही हे नॅचरल पद्धतीने बनवलेलं तेल इथून मागवू शकता. किंवा तुम्ही राळेगण सिद्धीला आले तर रोडवरच तुम्हाला हे यांचं विक्री केंद्र मिळणार आहे. अगदी मॅन्युफॅक्चरिंग युनिट अपोजिट साईडला आहे रोडच्या आणि रोडच्या या साईडला तुम्हाला हे विक्री केंद्र मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही हे आता घर बसल्या देखील हे तेल किंवा डाळी मागवू शकता. ओके, हां, त्याच्या प्राइस पण दिल्यात ना, म्हणजे फक्त बदाम. मग तिकडचं तेल तिळाचं अच्छा ते अर्धा लिटर, अच्छा क्वांटिटी कमी आहे. ओके ओके, हां 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 हां, बरोबर. लोखंडी भांड्यावर जर टाकलं तर तेल काळं येतं. हो का, कारण की ते टर्पल सगळं टाकलं जातं. आपण अच्छा, वीज घेतो पुढे. बरोबर बरोबर. 380 रुपये प्रति लिटर आणि हे कढई पण 380 रुपये प्रति लिटर. ओके, सगळ्यात बेस्ट खायला कढई आणि सूर्यफूल. हां, आता पण 300 पावडर देतो आपण, 140 रुपये प्रति किलो. ओके, हां. ही पण मिरची पावडर आहे, त्याच्यात मीठ सुद्धा मिक्स नाही करत आपण, विदाऊट केमिकल. हो का, म्हणजे बिना मिठाची आहे. मग ही टिकते का जास्त का मग बिना खराब मिठाची? नाही होत. मिरचीच काजू. ओके, म्हणजे नाही ते धणे बिणे काय काय काहीच नाही. फ्रेश वगैरे हां, ठीक आहे. तुम्ही प्रत्यक्ष व्हिजिट करून देखील ही खरेदी करू शकता. प्रत्यक्षदर्शी बघू शकता तेल कसं बनतं, डाळी कशा बनतात आणि त्यानंतर तुम्ही ही खरेदी करू शकता किंवा तुम्ही ऑनलाईन देखील मागवू शकता. जसा मी मागे कॉन्टॅक्ट नंबर दिला होता. प्राईस रेंजसुद्धा तिथे मेन्शन आहेत. शेकडो आंदोलने, भ्रष्टाचार विरोधात पुकारलेला अखंड एल्गार, एका ओसाड गावाचा कायापालट करणारी एक जादुई काठी. वय वर्ष 90च्या उंबरठ्यावर असून देखील ज्या एका माणसाच्या आवाजावर अख्खा देश रस्त्यावर उतरतो ते एक नाव म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण श्री अण्णा हजारे. तर मंडळी, मी आज भेटायला आले होते माननीय अण्णांना आणि मी त्यांच्यासोबत बऱ्याच काही गप्पा गोष्टी केल्या. लवकरच आपल्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला त्या यूट्यूबवर पाहायला मिळतील. छान आहे की नाही बैलगाडी. तर ही बैलगाडी आज मी खास अण्णांसाठी भेट स्वरूपात आणलेली आहे, कारण आत्ताच त्यांचा 15 जूनला वाढदिवस झाला. तर त्या वाढदिवसानिमित्त मला काहीतरी वेगळी अशी त्यांच्या लक्षात राहील अशी भेट द्यायची होती. तर छान अशी ही बैलगाडी आणि छान त्याच्यासोबत बघा बैलांची जोडी, ही मी त्यांच्यासाठी भेट आणली आहे. तर आपलं एक स्वदेशी कंपनी आहे वुडन खटोला म्हणून. तर ते अशी छान छान लाकडी वस्तू बनवतात, पर्यावरणपूरक, म्हणजे इको फ्रेंडली. आकाशकंदील झालं किंवा जी आपली पारंपरिक संस्कृती त्यांनी जपली आहे, म्हणजे पारंपरिक आपल्या जुन्या काळातल्या ज्या वस्तू असतात जसं की देवळी झाली किंवा हे असे बैलगाड्या झाल्या, अशा बऱ्याच लाकडी वस्तू ते तिथे बनवत असतात आणि खूप छान असं त्यांचं बघा हे कलेक्शन असतं. त्याची अशाच वेगवेगळ्या पद्धतीच्या ते प्रतिकृती बनवत असतात जसं आपण, आणि कस्टमायझेशन देखील करतात. म्हणजे तुम्हाला घरात काही कोणतं सजावटीचं लाकडी सामान बनवून हवं असेल तर ते सुद्धा बनवून मिळतं. आणि बघा ही यावेळेस मी छान अशी बैलगाडी आणलेली आहे. तर तुम्हाला सुद्धा अशा काही वस्तू बनवून घ्यायच्या असतील तर त्यांचे सुद्धा मी कॉन्टॅक्ट डिटेल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि त्यांचं पेज देखील आहे वुडन खटोला नावाने, तिथे सुद्धा तुम्ही हे सगळे डिटेल्स चेक करू शकता. अण्णांना भेटायच्या आधी मला तिथे अशा काही गोष्टी दिसल्या ज्या बघून मी लिटरली भारावून गेले. म्हणजे ज्या लोकांची नावं मी ऐकली होती, पुस्तकात वाचली होती, शाळेत ऐकली होती, त्या सगळ्या लोकांसोबत अण्णांचे इथं फोटो होते. अण्णांनी केलेली आंदोलने झालं, उपोषणे झालं, सगळं त्याच्या जे न्यूजपेपरवर छापून आलं होतं त्या सगळ्या न्यूजपेपरचे तिथं कात्रणं होती. मोठ्या मोठ्या लोकांसोबत अण्णांचे फोटो होते आणि इतकं छान वाटत होतं हे सगळं बघून. खूप मोठी अशी तिथे गॅलरी बनवलेली आणि त्या कात्रणांचा अक्षरशः संग्रह होता तिथे मोठाच्या मोठा. आज ही एवढी मोठी व्यक्ती आहे, एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांमध्ये बसलेली व्यक्ती आहे, पण ती इतकी साधी कशी असू शकते हेच मला आज भेटून त्यांना बघायचं होतं. अण्णांना भेटायच्या आधी खूप दडपणात होते, पूर्ण ब्लँक झाले होते. पण ते जेव्हा आले, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघितलं तेव्हा इतकं छान वाटलं आणि खूप छान अशी ही आमची चर्चा झाली. लवकरच हा पॉडकास्ट आपल्या यूट्यूब चॅनलवर येणार आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात तो बघायला विसरू नका. वेडात मराठे वीर दौडले सात वेडात दौडले वीर मराठे सात. वीर मराठे
पाहूया ना. तर खूप छान हा परिसर होता बघा, जिथे आम्ही अण्णांचा पॉडकास्ट घेतला. तेच हे ठिकाण होतं. खूप छान अशी हिरवळ, झाडं आणि अण्णांचा जो 90वा बड्डे झाला, त्या बड्डेनिमित्त त्यांना हा रणगाडा भेट स्वरूपात मिळाला. बरं, हा रणगाडा त्यांना का मिळाला? त्यामागे काय कारण आहे? आणि हा रणगाड्याचा वापर खरंच सैन्य दलामध्ये झाला होता का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या पॉडकास्टमध्ये मिळणार आहेत. या गावात अण्णांनी खूप सारे उपक्रम राबवलेत. कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, श्रमदान, परत सैनिकांचा सन्मान, श्रमदान, जलसंधारण बरेच प्रकल्प राबवले. कुऱ्हाडबंदीमुळे इथे झाडं अजिबात तोडली नाही जात आणि त्यामुळे इथे खूप जास्त हिरवळ आहे. सगळीकडे अशी झाडं तुम्हाला बघायला मिळतील या गावात आल्यानंतर. इतकी मोठी व्यक्ती असून त्या व्यक्तीची ना स्वतःची प्रॉपर्टी न स्वतःचं बँक अकाउंट. कारण आत्तापर्यंत त्यांना जे काही मिळालं ते त्यांनी देशसेवा आणि समाजसेवेसाठी वापरलं. अगदी मी तिथं गेल्यानंतर त्यांनी एका ताईंना इथं असं पाण्याचे भांडी ठेवायला लावली, कारण तिथं पक्षी येतात. मग दाणे टाकले त्यांना, पाणी पिण्यासाठी पाणी. असंच ते छोट्या छोट्या कामातून दाखवत असतात. आणि लवकरच त्यांचं एक पुस्तक येत आहे, अन्ना रहे ना रहे, क्रांती की मशाल जलती रहे. हे सुद्धा लवकर त्यांचं पुस्तक येत आहे. परत ही त्यांची शाळा, संत निळोबाराय माध्यमिक आणि प्राथमिक विद्यालय, ही एक त्यांनी सुरू केलेली शाळा आहे, जी राळेगणमध्येच आहे. खूप छान अशी ही शाळा बनवलेली आहे. 5वी ते 10वीपर्यंत ही शाळा आहे. आतमध्ये फक्त निसर्ग आणि मुलांसाठी खेळायला ग्राउंड तुम्हाला बघायला मिळेल. एवढे ग्राउंड आहेत? 3-4 ग्राउंड आहेत आणि इकडं 2 कोटी लिटरची शेत आहे. 350 विद्यार्थ्यांचं आंघोळीचं, टॉयलेटचं, सगळं बाथरूमचं पाणी इकडे 1 लिटरची टाकी भरवली, त्यातून विद्यार्थी इथेच राहतात? बाहेरून विद्यार्थी आले हा. बाहेरून सुद्धा बरेच विद्यार्थी इथं आलेले आहेत. त्याच्यासाठी प्रॉपर बाजूला वसतिगृह सुद्धा बनवलेलं आहे. त्यामुळं इथं गावातली मुलं तर आहेच, पण बाहेरची मुलं देखील शिकत आहेत. भाषा आहे का मग? गाव कळलं का? मांडवून काय? मांडवून कात्रज, श्रीगोंदा. तर ही अशी एकंदरीत मुलं आहेत, सगळी बाहेरगावची आहेत. तुला इथं टाकायचं कारण काय? म्हणजे तिथं चांगली, म्हणजे नेहमीच चांगली शाळा आहे, पण तिथं काय असं लोकं चांगले तुला अभ्यास इथं चांगला घेतात, शिस्त लागती, सवय लागती लवकर उठायची. तिथल्या दिवशी आमची इथं अभ्यास पण चांगला घेतात, अभ्यास पण सर्व तास होते. तिथं ऑफताल जात होती, तिथं सांगितलं ऑफताल जायची नव्हती, खूप वर्ष टाकायचं कारण काय? मला आमच्या घरापासून शाळा खूप लांब आहे, त्याच्यामुळे मला दूर असतं. मग ते आमच्या गावात सिमिलर इकडं आलो. शाळा खूप चांगली म्हणून तर एकंदरीत सकाळचं तुम्हाला जेवण, नाश्ता, संध्याकाळचं जेवण आवडतं का? काही इडली सांबार छान होतं का? संध्याकाळी जेवण चांगलं दररोज जेवण चांगलं असतं, दररोज वेगवेगळं स्पेशल. तर असे एकंदरीत मुलं आहेत. 4-5 दिवस त्यांना त्रास होतो, 1-15 दिवस, आणि 1 महिन्यानंतर मुलं खूप छान आपल्या पद्धतीने एन्जॉय करायचा प्रयत्न करतात. 30 लाख रुपयाची जिम आहे, हॉस्टेल आणि शाळेचं कॅम्पस खूप सुंदर आहे, निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे, आणि तुम्ही राहायचा नक्कीच प्रयत्न करा. ठीक आहे, पुढून जायचा प्रयत्न. चला तर आपण पाहूया म्युझियम. तर हे होतं म्युझियम. अण्णांना जे जे काही पुरस्कार मिळाले, अवॉर्ड्स मिळाले, त्याचं हे संग्रहालय होतं. इतके सारे पुरस्कार, इतके सारे अवॉर्ड्स कसे कुणाला एका व्यक्तीला मिळू शकतात, हा मला तिथं गेल्यावर प्रश्न पडला. पद्मभूषण, पद्मश्री आणि असे असंख्य, म्हणजे मला माहितीतले तर मोठे पुरस्कार पद्मभूषण आणि पद्मश्री आहेत, पण असे खूप सारे पुरस्कार तिथे अण्णांना मिळाले होते आणि मोठे मोठे पुरस्कार होते. तर म्हणजे काउंट पण करू नव्हतो शकत, एवढे सारे पुरस्कार हे तिथे होते. बापरे, किती छान. इथे पूर्ण बघा, पूर्ण ही गॅलरी अवॉर्ड्सने भरलेली आहे. म्हणजे माझं बोलून संपलं, पण अवॉर्ड्स काय अजून संपले नाही आहेत. त्यानंतर अण्णांनी जे जे काही प्रकल्प केलेत, ते प्रकल्पासंदर्भात माहिती इथे फोटो स्वरूपात लावली होती. परत त्यांचे जे आर्मीमधले तरुणपणातले जे काही फोटो आहेत
ते सुद्धा या ठिकाणी होते. त्यांनी जी काही आंदोलनं केली किंवा उपोषणं केली त्या सगळ्या संदर्भात इथे फोटो लावलेले होते. खूप मोठी हे म्हणजे गॅलरी म्हणू शकतो, म्युझियम म्हणू शकतो, ते बनवलं होतं आणि इतकं छान ते जतन केलं होतं सगळ्या गोष्टी, की बापरे! खूप काही घेण्यासारखं आहे. म्हणजे प्रत्येकाने या म्युझियममध्ये व्हिजिट करावं असं हे म्युझियम बनवलेलं आहे. खूप काही गोष्टी माहीत पडतात, ज्या म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला कधी माहितीच नव्हत्या. अशा काही गोष्टी या ठिकाणी बघायला मिळाल्या आणि त्यांनी जे प्रकल्प सुरू केले आहेत ते आता बघूयात. तुम्ही आता हा कॅनल पाहू शकता. ह्या कॅनलच्या बरोबर उजव्या साईडला हा आमचा सोलर प्रोजेक्ट आहे. ह्या सोलर प्रोजेक्टवर आमच्या राळेगण सिटीमधल्या आमच्या 2 संस्था चालतात. त्याच्यामध्ये पहिली आहे एक आमची कृष्ण पाणी पुरवठा संस्था. त्या कृष्ण पाणी पुरवठा संस्थेमध्ये 135 HP आणि 150 HPच्या अशा 2 HPचे पंप इथून आमच्या कृष्ण पाणी 500 एकरच्या क्षेत्रासाठी चालू असतात. ज्यावेळेस कॅनल पाणी येते त्यावेळेस. आणि त्याच्या शेजारीच आमची परत दुसरी संस्था आहे, संत यादव बाबा पाणलोट पुनर्भरण संस्था. तर ह्या संस्थेच्या 50 अशा 3 HPचे पंप म्हणजे 150 हॉर्स पॉवरची ताकदीने इथून पाणी उचलून आपण परत राळेगण सिटीच्या सगळ्यात खालच्या एका मोठ्या विहिरीमध्ये ते पाणी सोडतो आणि तिथून पाणी परत उचलून राळेगण सिटीच्या परत माथ्यावर पाणी सोडतो. म्हणजे सोलरवर जवळपास आमच्या 150 HPच्या 2 आणि जवळजवळ 150 HP त्याच्यामध्ये जवळ 450-500 HP हॉर्स पॉवरचे पंप ह्या सोलर प्रोजेक्टवर चालू असतात. तर हा सोलर प्रोजेक्ट एक इतर संस्थांना एक आशादायी आहे, एक यशाचे किरण आहेत की तुम्ही तुमच्या गावांनी अशा मोठ्या सोलर प्रोजेक्टची निर्मिती करू शकता आणि सोलरचा वापर करून तुम्ही पुनर्भरण करू शकता. मग ते कॅनलच्या बाबतीत असेल किंवा गावाच्या टॉपपासून तर बॉटमपर्यंत येणारं जे वाहून येणारं पाणी असेल त्याचं उचलून पाणी वर नेण्यासाठी तुम्ही असं सोलर प्रोजेक्ट उपलब्ध करू शकता. तसा महाराष्ट्रामध्ये आमची कृष्ण पाणी पुरवठा संस्था आणि यादव पाणलोट पुनर्भरण संस्था अद्ययावत आहेत आणि चांगल्या काळजीपूर्वक आम्ही त्यांना ते संस्था सांभाळतो. आणि ह्या कॅनलवर महाराष्ट्रामध्ये अशी एकमेव आमची कृष्ण पाणी पुरवठा एक संस्था आहे की जी खूप चांगल्या पद्धतीने अजूनही चालू आहे. कारण याच्यावर मॅनेजमेंट अण्णांचं आणि आमच्या कृष्ण पाणलोट संस्थेच्या लोकांचं आहे. ते आता तुम्ही जी विहीर पाहता ही 70 बाय 70चं व्यास असणारी विहीर आहे आणि ह्या विहिरीचं व्यास 70 बाय 70 आणि 60 फूट खोल आहे. आणि ह्या प्रोजेक्टचं नाव आहे संत यादव बाबा पाणलोट क्षेत्र पुनर्भरण योजना. आता ही स्कीम अशी आहे की येणारं पावसाचं सगळं पाणी आपण ह्या बंधाऱ्यामध्ये घेतो. ह्या बंधाऱ्यामधून पाणी घेतल्यानंतर ह्या विहिरीमध्ये सोडतो आणि ह्या घराच्या आतमध्ये म्हणजे आम्ही कळघर आपल्याला असं म्हणतो, मोटरांचं पंपाचं घर, याच्यामध्ये 50 HPचे 2 पंप आहेत. इकडे सोलर पॅनल आहे, सोलर प्रोजेक्ट आहे आणि ह्या सोलर प्रोजेक्टवर आमचे 100 HPचे पंप चालतात. इथून पाणी उचलून परत वर नेऊन सोडायचं. याला रिसायकलिंग करायचं म्हणजे गावातलं पाणी गावामध्येच ठेवायचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्याला पुनर्भरण असे म्हणतात. आता या पुनर्भरणाचा फायदा काय? जे वरच्या उताराला पाणी वाहून जे नदीकडे जातं ते खाली आल्यानंतर ते परत रिकामं होतं. म्हणजे वरचे बंधारे रिकामे होतात, खालचे बंधारे भरलेले असतात. मग खालच्या बंधाऱ्यातून पाणी उचलून जे वाहत येणारं पावसाचं पाणी त्याला वाहतं ठेवायचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करतो. जून जुलै ऑगस्टला पाऊस होत असतो, बंधारे वाहत असतात, त्यावेळेस पाणी उचलायची गरज भासत नाही आहे. पण नंतरून सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरला पाऊस बंद होतो आणि जे नॅचरल पाणी जे वाहतं ते गावातलं पाणी गावामध्येच ठेवायचा आपण प्रयत्न केलेला असतो. आणि मग 3 महिने ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जोपर्यंत पावसाचं पाणी वरून खाली येत राहील तोपर्यंत ह्या पाईपाने आपण पाणी विहिरीमध्ये घेतो ह्या पाईपाने. आणि ह्या पाईपाने विहिरीमध्ये घेतल्यानंतर परत 50 HPचे पंप या सोलर पॅनलवर चालू करून पाण्याला परत वरच्या बंधाऱ्यामध्ये नेऊन सोडतो. सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे इथपासून तर वरपर्यंत 4 किलोमीटर असणारे सगळे बंधारे हे राळेगण सिटीच्या नियोजनामध्ये चालतात. कोणताही शेतकरी बंधाऱ्यामधून पंप टाकून पाणी यूज करणार नाही. जेवढं पाणी तुमच्या बंधाऱ्यातून जमिनीत बोरवेल आणि विहिरीला रिचार्ज होऊन येईल तेवढंच पाणी तुम्ही ते बोरवेलमधून विहिरीमधून शेतीसाठी वापरायचं आहे. असं नियोजन असल्यामुळे आमचे पुनर्भरण प्रोजेक्ट असा चालू आहे. असाच प्रोजेक्ट प्रत्येक गावाने सोलर पॅनल आणि विहिरी खोदून गावाच्या तळाच्या आणि सर्वात शेवटच्या ठिकाणी खोदून ती पाणी पुनर्भरून करून उचलून वर सोडायचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या गावाची पाण्याची पातळी आपण 30 फुटावर 40 फुटावर किंवा 10 फुटावर आणू शकण्याची प्रयत्न करू शकतो. धन्यवाद.
तर आत्ता समाजात जे काही चालू आहे किंवा अण्णांनी जे काही प्रकल्प सुरू केले आहेत त्या संदर्भात ही सगळी चर्चा होती. त्यामुळे तुम्ही अजिबात हा पॉडकास्ट बघायला विसरू नका. लवकरच आपल्या चॅनेलवर येणार आहे. तर चला भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, हेल्दी राहा. थँक्यू.